मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. थँक्यू ताई. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. इशू हॅपी बर्थडे. थँक्यू सो मच ताई. बहिणी साहेब, विश यू व्हेरी व्हेरी हॅपी बर्थडे. ईश्वरी जी, हॅपी बर्थडे. वन सेकंड. हॅपी बर्थडे मिस सुंदर. थँक्यू सर. मग कसं वाटलं सरप्राईज? हे सगळं अर्णवने केलंय बरं का. आम्ही फक्त हेल्प केली एक्झिक्यूट करायला, आणि खरं तर नम्रता होती म्हणून आम्हाला जास्त मदत झाली. मला ना काय बोलू हे सुचत मला माहितीये सर. मला हे असं बर्थडे सरप्राईज या आधी कधीच कुणीच नाही दिलंय. हा माझा आतापर्यंतचा सगळ्यात बेस्ट बर्थडे आहे सर. बरं झालं दादा तू आठवण करून दिली, नाहीतर कदाचित बहिणी साहेबांनी हात सोडलाच नसता. किती ती कौतुक दोघांची, आणि आमचं हे ध्यान सगळ्यात पुढे कौतुक करण्यात. प्लीज कम मिस सुंदर. मिस सुंदर. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर ईश्वरी. हॅपी बर्थडे ईश्वरी. हॅव अ ग्रेट वन आहे. थँक्यू. आणि तुझ्यासारखी मुलगी AR ला ऍज अ लाईफ पार्टनर मिळाली. लावण्याचे ऍक्टिंग स्किल्स इतके चांगले माहित नव्हतं मला. ईश्वरी हे घे. मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. थँक्यू ताई. हे आम्हा तिघांकडून. मला खात्री आहे तुला हे गिफ्ट आवडेल. थँक्यू सो मच ताई. इशू तुला वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा. हे गिफ्ट आपल्या पूर्ण देसाई परिवारातर्फे. थँक्यू सो मच ताई. थँक्यू ताई. पण आई बाबा आत्या का नाही आले? अगं आत्या इंदोरला गेली आहे आणि आई बाबांना घेऊन हॉस्पिटलमध्ये गेली आहे. ते दिल्लीहून मोठे डॉक्टर आलेत ना, त्यांना दाखवायला. पण ती तुला फोन करेल. ईश्वरी हे माझ्यातर्फे. आय होप यू लाईक इट. थँक्यू भाऊजी. ईश्वरी, मामा मामीकडनं तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू मामा. हे थँक्यू वगैरे ठीक आहे. आता नवरोबा मी सिंदूरला काय गिफ्ट देतोय याची उत्कंठा लागून राहिली सगळ्यांना. खरंच की लग्नानंतरचा बायकोचा पहिला वाढदिवस आहे. माझी पावलट बायको तर या दोघांची चेअर गले अगदी. सिंदर, दिस इज फॉर यू. सर एवढं सगळं केलंय आता तुम्ही माझ्यासाठी. हे काय आहे? हा ड्रेस आहे, स्पेशली तुझ्यासाठी डिझाईन केलाय मी. स्पेशली माझ्यासाठी केलंय? येस. आपण संध्याकाळी डिनरला जाऊन त्यावेळेस हा ड्रेस घालतो. मग आपण लॉंग ड्राईव्हला जाऊ, पण संध्याकाळच्या आधी हा ड्रेस ओपन नाही करायचा. सर मी सुद्धा तुमच्यासाठी एक सरप्राईज प्लॅन केलाय. आपण डिनरच्या ऐवजी तिथे जायचं का प्लीज? ऑलराईट, ॲज यू विश. अरे आज सरप्राईज वर सरप्राईज प्लॅन केलेत सगळ्यांनी. ईश्वरीचा बर्थडे नॅशनल सरप्राईज डे म्हणून जाहीर करावा का? काय मामा काय माणसं जोक मारतोय. डॅड, बाहेर आपल्याला देवळात जायचं होतं ना. देवळात? हा, काल तूच म्हणालीस ना देवळात जायचं. हो जाऊया. मी हे बरं ठेवून येते. या. संध्याकाळच्या आधी. बघितलं संजय, बायकोने फक्त नवऱ्याचं गिफ्ट नेलं आणि नवरा